कोणतर पोरव फिरव सोबत येऊ दवाखान्यात आला हो की येव बरी कोणी ना ती कसं करू साहेब सांगा. किती पोरव आहेत तुम्हाला? मला 3 पोरं आहेत, 3 सुना आहेत. बक्कळ असून काय करा, माझ्या तोंडात मुता एक बी नाही. कोणतं गाव आहे तुमचं अजून? माझं गाव सय्यदपूर, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. माझं गाव सय्यदपूर. शिरूर ताजबनच्या खाल्ला कोण 10 किलोमीटरवर. दाखवलं का दवाखान्यात? नाही, बंद झाला दवाखाना. मी जोखना. काय झालं तुम्हाला? माझ्या हृदयाचं ऑपरेशन झालं. हार्ट अटॅक वेल्लाळे हॉस्पिटल मध्ये. मंडळी आहे का? नाही, 20 वर्षे झाली. मग एकटाच राहता? एकटाच. आतापासून मी देवच करीत फिरलो साहेब. काशी, अभिद्या, चित्रकूट पर्वत, नंदीग्राम, तिरुवनी संगम, अहलाबाद, ओमकारेश्वर, उज्जैन. 18 वर्षापासून माहोर करताव. 6 वर्षे लगातार तुकाराम महाराजाची बीज केलो. जेजुरी, अंधारात सरस्वती, कोल्हापूर लक्ष्मी, चंद्रपूरची लक्ष्मी. मी देवाशिवाय मी कुठं राहिलो नाही आतापर्यंत. दिवाळीपासून मी दुखवलो साहेब. मेडिकलला पैसे द्यायला म्हणतात देईनात. एवढ्या अंगात माझ्या बनेल नाही. शर्टावर आला. दारू पिऊन माझ्या नावावर होती 3 एकर जमीन, ती बी काढली वडील पोरानं. दारू पिऊन धमकी देऊन तुम्हाला. अंगावर येऊ तोंडी घेऊन. आमच्या आम्हाला करून दे, नाहीतर तुझे उद्या जावई उठून बसतात की उठून बसतात म्हणून करून दिलो का? मग गावाल्या लोकांना म्हणले ह्याच तोंड काळ कर बाबा एक बारच. केलो. आता मी झालो उघडा. मला मेडिकल नाही, अंगाला वस्त्र सुद्धा नाही. मुलाच्या नावावर जमीन द्यायची गडबड का केलो? मार खाऊ का साहेब रोज? भिवून दिलो का? आता तुमच्या जर उशाला जमीन असे तर जरा तुम्हाला चांगलं सांभाळले असते. मला सांभाळले असते. त्याला पैसे मागायची मला गरज नव्हती. सरकार मला इमा टाकू लागता, अनुदान देऊ लागतं. मग ते बी काढून घेतलं माझ्या नावावर. व्हिडिओ मुलानं बघितला तर बघू जा की खरं बोलायला, सत्य बोलायला. दिवस माय पोटाला गेला, मरती वेळ झाली. श्री शंकर महादेव पार्वती माईकड माझं तोट आहे. मी खोटा बोलणारा माणूस ना. माझं 80 वर्ष वय झालं. खोटं बोलून काय पदरात पडायचं माझ्या. हो ना. पण जन्म दिलेल्या आई वडिलांना तुम्ही अशी वागणूक देऊ नका, कारण आई वडीलच आपले दैवत आहेत. जीवनात सर्व काय मिळेल पण आई वडील भेटणार नाही. कष्टावर जमीन घेतल तो. कष्टावर माझ्या वडिलांची नाही. 3 एकर 5 एकर जमीन माझ्या कष्टावर घेतलं. 3 एकर 5 गुंठे. कष्टावर. गावाला साऱ्या माहिती आहे माझ्या. काय म्हणलं डॉक्टरनं? दवाखाना बंद झाला. मला 5 वाजले. म्हणले आता सकाळी जातो 9ला. आता झोपणार कुठं? इथंच पडतो साहेब, बस स्टँडवर. जेवणाचं कसं करणार? जेवण नाही तर नाही पडतो तसं. चला मी जेवण खाऊ घालतो. ऐका आजोबा, मी तुमची परिस्थिती कशी का असणार, चहा पिऊ आणि तुम्हाला जेवण करायला पैसे बी देतो. अकलूत करून रिपोर्ट आणलो होतो गेल्या भरला सोबत माझ्या. ते रिपोर्ट वाचिलं, गोळ्या दिलं. आता गोळ्या संपल्या. मी झालो उघडा. माझ्यापाशी आता काही नाही साहेब. मरती वेळ झाल्या. ह्या जीवनामध्ये कमवायचंच काय म्हणलं तर देव दर्शन, दान, धर्म, कुणाला वस्त्रदान, मला जे बी करू वाटेल तेवढी करून माझी इच्छा श्री शंकर महादेव पार्वती माईनं पूर्ण केली. आलं त्याची नोटीस. एका दिवशी संपलो मी आनंदानं सोडून. माहोरा गडियात्री अनुसया माय माझी दत्तात्री भगवंता म्हणून श्री शंकर महादेवा म्हणून संपलक सोडून दिला. वाटतं का तुम्हाला? तुम्ही आता एक काळ होता तुम्ही अनेकाला मदत करत होतो, पण तुम्हाला आता मदतीची पाळी आली, अशी अवस्था झाली तुमची, असं मनाला काय खंत वाटते का? मला काय वाटत ना. माझ्या जेवढं ब्रह्मदेवानं जे 5वीच्या दिवशी घडवलं होतं तेवढं माझ्या हाताने केलो. आणि देव दर्शन 20 वर्षापासून करतात. देवधर्म तुम्ही एवढं केलं, तुमच्यावरच का देवानं अशी पाळी आणली? माझे कर्म पूर्वी जन्मी पाप केले ते बहु विस्तारिले. धर्म जागो दैवाचा एवढा परम उपकारी. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम उच्चारी. माझं पूर्वी जन्मीचं काहीतरी पाप आहे साहेब. मला हे भोगणं परत फेड करावंच लागते. तुमचे कर्म चांगले आहेत, पण तुमच्या नशिबाला का आलं? माझ्या नशिबाला आलं. मी करू नको म्हणलेलं काम करते. आज सोमवार आहे रे, आज वशाड खाऊ नको म्हणलं की त्यांना वशाड आणून घरामध्ये खाणार. आज एखादा आहे रे, वशाड आणलो. दारू पिऊ नको म्हणलं की त्यांना हॉटेल आणून खाणार. म्हणजे काय खाणार? त्याला पुढे भोग भोगायचा. भोग
पुढी भोग भोगायचा आहे म्हणून ते जास्त करतय. ह्याला सुट्टी भगवंता कुठं मिळणार नाही, कुठं सुट्टी मिळणार नाही. मी असो आणि कुणी असो, जमीन पुण्य करा गेल तर पुण्य मिळेना, आणि जाणून बुजून जर पाप करतो जर म्हणलं त्याला सुट्टीच नाही. माझं 80 वर्ष वय आहे साहेब. 80 वर्षामध्ये 20 वर्ष मी शेतामध्ये काम केलो, नांगरण पाडी बैल आऊत काठी. 35 वर्ष संसार केला आणि 20 वर्षामध्ये बायको गेली. 75 वर्ष ह्याच्यामध्ये माझी निघून गेली. आनंद केव्हा आहे माणसाला जीवनात? आता माणसाला जीवनात आनंद मेल्यावरच का? स्वर्गाला. मग इथं तरी घोड पेंट खाला की नको नको म्हणा, गुंतू माया जाळी, काळा आला जवळी घरसावे या, काळाची उडी पडेले बा जेव्हा, सोडविना बंधू पाट्याची बहीण, शेजाची कामिना दूर राहिलं. बायकोला म्हणलंय, बायकोला तुकाराम महाराजानं शेजाची कामिना दूर राहिलं. अरे सारा मावाचं घनघोट आहे लटक, कोणीही कुणाचं नाही. तो खरा खरा मायबाप दोनच आहेत. श्री शंकर बाबा हे पिंड घडविलेला पिंड आणि हे जीवदान दिलेला जीवदान. श्री शंकर महादेव पार्वती माय. देवाची निंदा करणाऱ्या लोकांना बी दक्षिणा हाय. देव नाही तर मग एवढी श्रेष्ठी कुठून निर्माण झाली? कुठून निर्माण झाली? किडा मुंगी पासून श्रेष्ठी निर्माण आहे. तर पुन्हा केली हे त्याचा उत्तर द्यावं. पुण्य पंडितांना मला देव जन नाही म्हणतोय ना, मग हे धर्तरी माय निर्माण केली कुणा? पुन्हा एक बार तुम्हाला विचारायला, वृद्ध लोकांना काही माहित राहत नाही. हा तिकडे तुमचा व्हिडिओ चालू आहे, तुमचं बोललेलं सगळं रेकॉर्ड होऊ आलंय. तुम्ही पण दिसालात, मी पण दिसाला, कारण मुलाबद्दल तुम्ही 1-2-4 शब्द वेगळे वापरला. मुलं तुमच्याकडे बघत नाहीत, आकडलं लांबडलं जरा सांभाळत नाहीत म्हणला. हे तुमचा व्हिडिओ करायला मी, कारण काही म्हणतात आमच्या वृद्ध आई वडिलांना काय कळत नाही, काय करायला काय नाही. हे तुमचा तिकडे व्हिडिओ चालू आहे. आता तुम्ही व्हिडिओ मध्ये भरपूर काय बोलला, अनेक जण तुमचा व्हिडिओ बघतेत, तुमचे मुलं बघतात, नातू बघतेत. बघितला तर बघू जा का? बघू जा की, बघू द्या, त्याला जरूर बघू द्या, साऱ्याला त्या जरूर बघू द्या. बर बर ठीक आहे. कर्मी तशी भरणी. हा ठीक आहे ठीक आहे. जगजीवनाचे सारे घ्यावे ऐकून सत्वर, जैसे कर्म केले तैसे फळ देते रे ईश्वर. हा बरोबर आहे. कारण आजोबा माहितीये का, मुलावाला काही मुलावाला म्हणतोय व्हिडिओ बघितल्यानंतर राग येते. येऊ द्या की, कारण आपल्या घरातली 4 भिंतीमधली इज्जत आपण बाहेर जगासमोर मांडायला. हो की, तेव्हा मुलाला राग येते. मग आता जायला झाल्या का इज्जत? बाप मागून काय फिरायलाय? बापाला मेडिकलला पैसे नाहीत, बापाला बनेला का पैसे द्या म्हणलं तर पैसे नाहीत. आता चालल्या का? चाल नाही. तुम्ही एक व्हिडिओ करायला आता त्यानं बघून आल्या, मग हे अशी चालली नाही का इज्जत? चला आता चहा पिऊ, तुम्हाला काय मदत बी करतो, काय जेवण बी चालतो. चला धन्यवाद. धन्यवाद. मला काय छान बोलला तुम्ही. मेडिकलची मदत जेवण्याची, कारण मला बाकी काही नको. देवा श्री शंकरा महादेवा, मला मेडिकलला मदत जेवायला चहा झाला बस झालं. हे जन्म बार येणार नाही, एकच वेळा येतोय, एकच वेळा जातोय. तर हे जन्म फुकट आलेला नव्हा. तुकाराम महाराजाच्या काकड्यामध्ये अभंग आहे, 184 येऊन फिरता दुःख भोगिले, ज्ञानदृष्टी हरपले दोन्ही नेत्रे आंधळे, पांगुळ झालो देवा माझा हात ना पाहे, बैसलो दयावरी खेटतो कुंभा काठी, माझा आधार नाही कोणी माझं बाप ना माये, फिरतो वेरधारी दाता मिळे ना कोणी, पांगुळ पाये देतो नांदे पंढरपुरी, हे माझं दाखवा हारी जन्म दुःख निवारी, जाते हो दान करा जाते पंढरपुरा, नेहा माझं तिथवरी आक माझा सोयरा पंढरीनाथ भगवान. तुम्हाला बघितल्यानंतर मला वाटलं नव्हतं एवढे ज्ञान आहे तुमच्यापाशी आणि तुम्ही सर्व गुण आहात. कारण मला वाटलं नाही की देवानं तुमच्यावर सुद्धा अशी पाळी आणावं. कारण बघताच माणूस वाटते की हे एक शेतकरी माणूस आहे, याच्यापाशी काय ज्ञान नाही, एक तुमचं राहणीमान सर्वसाधारण आहे, पण तुम्ही सर्व गुण संपन्न आहात याचं मला कौतुक वाटलं आणि धन्यवाद. चला रात येईल डोक्यामध्ये विचार,
माहोरगडी यात्री अनुसया माय दत्तात्री भगवंता मला जल्दी जल्दी माझं तिकीट काढ भगवंता ठेवू नको हरी विठ्ठला हरी पांडुरंगा धन्य माय रुक्मिणा. म्हणजे आपले कर्म चांगले असले की मरताना सुद्धा आनंद वाटतोय. तुम्ही मला महादेव मिळालो की नाही मी हे तुम्हाला मेडिकल साठी हा. जे कोणी मदत करता आणि तुम्ही श्वासानं मदत करत जावा अशा दीनदुबळ्या गरजू व्यक्तीला देतोय. आणि आजोबाचं ऑपरेशन झालेलं आहे, आजोबाला मेडिकल साठी पैसे नाहीत. मी आजोबाला 1000 रुपये आपली मदत केलेली आहे. कुणी सांगून करता कोण न सांगता करता, पण तुमची मदत अशा गरजू व्यक्तीला देतोय. आणि तुमच्या मदतीमुळेच ही सेवा करण्याची मला संधी मिळते. विश्वासानं मदत करत जावा. शेवटी काय घेऊन जायचं नाही, शेवटी आपण केलेली कर्म साथ देतात. आणि आजोबाचा व्हिडिओ तुम्ही भरपूर जण बघणार आहात मला माहित आहे. कदर आहे महादेव पार्वती माय आशीर्वाद तुम्हाला माझा भरपूर आशीर्वाद. अशाच माणसाला माझा आशीर्वाद लागते बाबू. योगानं योग योगाने योगी माझा आशीर्वाद कमी पडणार नाही. कीर्तनात आहे संत महाभेटी मिळणं म्हणजे बहु अवघड आहे, बहु अवघड. संत महाभेटी मिळणं म्हणजे बहु अवघड. संतांची भेट होणाऱ्याचं नशीब पाहिजे. नशीब या जन्मामध्ये काय कमवून न्यायचं. अनेकापाशी पैसा खूप आहे, बघ करोडोपती फुकून दिले तर जळणावणी. पण मदत करण्याची भावना होणं, भावना नाही. सोबत काय घेऊन जायचं का? काहीच नाही, काहीच नाही बाबा. कुठलंच काही न्यायचं नाही. महादेवा तुम्ही जन्म दिला तुमच्या पशी सोडून देऊन जायचा. धर्तरी माय तुझ्यावर जन्म घेतला तुझ्यावर सोडून जा.